शकता आज ग्रे कलर आहे, तर मी आज डे 3 तर मी ग्रे कलर घातलेला आहे बघा. सो बाय. लकीली माझ्याकडे खूप दिवसांची साडी होती ग्रे कलरची, तर मी आता घातलेली आहे. मॅचिंग केलं आहे ब्लाऊज. तर कसं वाटलं तुम्हाला माझा चलू नक्की कमेंट करून. आज तिसरी माळ आहे, तुळशीच्या पानांची घालणार आहे. आणि अजून मी अजून जेवण केलं नाही सकाळपासून. मी फक्त संध्याकाळीच करते बरं का. मी स्वतःला खूप मॅनेज करते, म्हणजे मला भूकच नाही लागत तरी पण मी सकाळपासून पाणी सुद्धा नाही पिली आणि चहा तर सोडाच, कॉफी तर नाहीच नाही, अजून काहीच नाही. ट्राय करते रोज रोज नवीन साड्या घालायच्या, पण माझ्यापाशी काल ग्रीन कलर नव्हता, तो आज ग्रे कलर आहे. तर बघू नेक्स्ट कोणता कलर आहे. तर बाय गाईज, चला तर मग भेटू नंतर. हाय गाईज, कशा आहात तुम्ही? चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. अशा प्रकारे आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे आणि मी इथे तुळशीच्या पानांची माळा बनवत आहे. अशा मी रोज वेगवेगळ्या माळा बनवत आहे आणि आज तिसरा दिवस आहे. नंतर मग मी देवीची पूजा करून घेतली, हळदी कुंकू वगैरे लावून घेतली, नवीन फुले अर्पण करून घेतली, मग पाण्याचा शिंपडा दिला आणि देवीला नमस्कार करून घेतला. अशा प्रकारे माझी इथेच पूजा संपन्न झाली. आणि गाईज तुम्हाला सांगायचंच विसरले, मी माझा फर्स्ट डे नवरात्रीचा होता ना, त्यावेळेस माझ्यापाशी येल्लो कलर होता, पण मला माहीतच नाही माझी साडी येल्लो कलरची आहे, ते पण मी मिस केलं. आणि ग्रीन कलरची पण साडी माझ्यापाशी होती, ती पण मी मिस केली, कारण माझ्यापाशी डार्क ग्रीन नव्हता, फेंट ग्रीन होता, ती पण मी घातली नाही, कारण अशा प्रकारचे माझे 2 कलर मिस झाले ना. मग इथून पुढे मी सगळे कलर आहेत माझ्यापाशी, मी ते कंटिन्यू करणार आहे. मग माझी दिवाबत्ती करून झाल्यानंतर माझ्या गुगीसाठी मला काहीतरी खायला बनवायचं होतं. मग मी आज गुगीसाठी पास्ता बनवायला घेतला. मग अशा प्रकारे आमची गुगी सारखी मध्ये मध्ये यायची. मग मी गुगीसाठी पास्ता पण रेडी केला आणि तिला खायला दिला, पण तिनं काही पास्ताच खाल्ला नाही आज. काय माहिती तिला भूक नव्हती का काय नव्हती, तिनं पास्ताच नाही खाल्ला. नंतर मी बाहेरून आणलेला त्या दिवशीच्या भेंडी आणि मिरच्या म्हटलं थोडं नीट करावं, म्हणजे पटकन आपल्याला स्वयंपाक करताना घ्यायला येतं. मग मी भेंडी पण कट करून ठेवली आणि अशा प्रकारे नंतर माझी आणि गुगीची मस्ती सुरू झाली. आमची सारखीच मस्ती असते, बघू शकता व्हिडिओमध्ये. बांगडी घाल की मामाच्या हातात, घाल की पटकन बाया ग. येड पण नाही घ्यायचं त्याचा. मामाला बांगडी घाल की, बेंगल्स घाल की, ती बेंगल्स घाल. मामाला घाल की, ही घाल की, मामाला घाल की. काय काय करतो रे चिमून गोटे, काय करतो?
माझी आणि गुगीची मस्ती झाल्यानंतर मग थोडा मी टाईमपास केला आणि मग म्हटलं थोडा ब्लॉग पण एडिट करा. मग ब्लॉग एडिट करून झालं आणि माझ्यासाठी जेवण बनवायचं राहिलं होतं. खूपच उशीर झाला होता. रोजच मला उशीर होतो माझा जेवण बनवण्यासाठी. दिवसभर उपाशी असते तरी पण संध्याकाळी मी लेट करते. मग मी माझ्यासाठी भाकरी बनवली आणि आज अगेन मी भेंडी बनवली. कारण मला दुसरं काही बनवायचं म्हणले की कंटाळा येतो. आणि तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं, आमची गुगी ना आज म्हणजे किती दिवसापासून आमची गुगी किचन कट्ट्यावर चढते हे सांगायचं विसरलं. म्हणजे मी आश्चर्यचकितच झाले, आमची गुगी किचन कट्ट्यावर चढते. आता तिला कशाची गरज लागत नाही आणि कधी पण जाते आणि किचन कट्ट्यावर चढून बसते. खूप भीती वाटते. मग माझ्या अशा प्रकारे भाकरी करून झाल्या आणि मग मी देवीला नैवेद्य दाखवला आणि मग मी जेवण करून घेतलं. आणि आज मी भेंडी मिठाची केली. म्हटलं गुगीनं पास्ता केलेला खाल्ला नाही, मग आम्ही दोघी मिळून खाऊ. मग तिनंच भेंडी पण खाल्ली आणि मग नंतर आमच्या दोघीचं जेवण करून झालं. मग आम्ही खाली गेलो गरबा खेळायला. एवढं प्रेम देतात ना, म्हणजे ती दिसली तर ना गुगी गुगी लांबूनच गुगी 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 करणार. म्हणजे गुगीला एवढं आपुलकीनं, म्हणजे ते मी एवढं व्यक्त करू शकत नाही की ती गुगीला कशा प्रकारे हँडल करतात. म्हणजे तिच्याविषयी लई सगळ्यांना प्रेम, मुलं असं किंवा मुली लई, म्हणजे त्यांना लई कौतुक वाटतं. गुगी दिसली तरी लांबून जरी दिसली ना, हाय गुगी, हाय हाय, म्हणजे काय मला एवढे शब्द व्यक्तच करता येत नाही. ते गुगीविषयी एवढं बोलतात, करतात. आणि मग नंतर आमची गुगी पण गरबा खेळतो त्यांच्यामध्ये सारखी पळायची इकडून तिकडून आणि तिनं पण खूपच एन्जॉय केलं. आणि एवढं एन्जॉय केलं ना, शेवटी मग तिला फ्रॉक घातला होता ना तो, मग तिला खूपच उकडायला लागलं. आणि मग नंतर तिचा मी फ्रॉक काढला आणि थोडं तिनं खाली मोबाईल बघत बसली आणि तिला खूप झोप लागली. म्हणून मग नंतर आम्ही वर आलो. अशा प्रकारे मी इथेच माझ्या ब्लॉगचा एंड करते आणि नक्की भेटू उद्या. बाय गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग.